आपल्या गाडीचं टायर झालं पंक्चर इथे. सकाळपासून म्हणजे दुपारच्या जेवणात पण त्यांनी नाही का मला नाही खायचं काहीच, ती इडली पण नाही म्हणजे जेवण नाही करायचं हे काय ना. आपण जिथे आलोय सगळ्यात चांगलं जर भेटत असेल काही. अरे हो पण आता नाही अवेलेबल तर बनी ओंकार का. सो हॅलो गाईज, आणि जस्ट आपण निघलो होता एअरपोर्टला. मी झालो रेडी, सगळेजण रेडी आहेत. सकाळी वाजले 6 आणि आपला आहे 8:30चं फ्लाईट. सो आपल्याला लगेच जायला लागेल. सो जाऊयात, बघूयात काय होतं. लेट्स गो. हाय मम्मी. 15 minutes later. सो जस्ट आपण आला आता एअरपोर्टला आणि खूप सुंदर झाले सध्या पुण्याचं एअरपोर्ट. लास्ट टाइम मी फ्लाय केलं त्यावेळेस जुनावाला एअरपोर्ट होता, मिलिटरीवाला. म्हणजे हे पण मिलिटरी आहे बट स्टील रिनोव्हेट केलेलं आहे. क्वाईट गुड. आणि एअरपोर्टला पण मिनीसू झालं आहे आता. सो एअरपोर्टला आलं पुण्याच्या तरी पण तुम्ही मिनीसूची खरेदी करू शकता. की जे गोष्टी पाहिजे नाही आहेत पण त्या घ्यायच्यात, असं सगळं काही मिळेल. आईस्क्रीम खायली ती बिस्किट ना. मी म्हणलं तेच परत म्हणलं तिला आईस्क्रीम कशाला द्यायला आता, सर्दीचं नाही. सो काहीतरी खाऊया आता. सकाळी मी फक्त थंड दूध पिलं होतं. सो आता काहीतरी खाऊ, मग फ्लाईटवर जाऊया. One hour later. पण परत आलो आहे तिरुपतीला. कमीत कमी दर 6 महिन्याला तरी येणं होतंच आपलं. आणि ह्यावेळेस ऑकेजन आहे पप्पाचा बड्डे. सो उद्या आहे पप्पाचा बड्डे. कुठून लावायचे? इथं कुठं केक भेटते? खाली भेटते ना तिरुपतीला. खालीच भेटतो हा ना. मग ते आता उद्या करायचं म्हणलं आपलं काहीतरी तर नियोजन लावं लागेल ना. इडलीचा केक काहीतरीच पाहिजे. आताच घेऊ. आता जाता तर रस्त्यात मला लागेल त्या ड्रायव्हर गाडीवाल्याला कुठतरी केक. नाही तर मग ॲटलिस्ट तो फ्रूट केकवाला केक जो खराब नाही होणार. घेऊ बाकी हा ना. तसं नाही, माझं काय म्हणणं आहे, ते भैया ऐक ना, ते बेकरीवाला केक नाही का, चेरीवाला, म्हणजे ड्राय राहीन तरी नाही का नीट. दुसरा काहीतरी ते आईस केक घेऊन वरती कुठं फ्रीज बीज काही नाही तिथं वरती. हा आपलं दर 6 महिन्याला आपण भाई जानेवारीत आलतो तिरुपतीला. दर 6 महिन्याला आहे चक्कर आपली. जेवढे वेळ देव बोलून जब तक बुलाते रहेंगे तब तक आते रहेंगे. पाय हा आई तुझी ऍक्टिंग करायली का आता. तर एअरपोर्ट नेत असाल तर इथं तुम्हाला मिळेल. बट आजचा कोटा फुल आहे त्यांनी तसं लिहिलं. आणि 10,000 1 VIP ब्रेक दर्शन 500 ते 10,500 असं तिकीट आहे. बिलो 12 इयर्स नो तिकीट. सो बाहेर निघले कीच आहे हे. समजा आपण एअरपोर्टची एक्झिट इथं आहे आणि एक्झिटच्या आधीचे हे. आणि आपण पोहोचलो होतो चेक पॉईंटला जिथे की बॅग्स आणि गाडी चेक होते. आणि ही आहे एंट्री, जे कोणी चालत जातं त्यांच्यासाठीची.
आणि झालं असं की ज्या वेळेस आपली बॅग वगैरे चेक करून गाडी पुढं आली त्यावेळेस कळालं की टायर पंक्चर आहे पप्पाचं त्यांच्या गाडीचं. आपण 2 गाडी केली होती त्याच्यामुळे मग आपल्याला तिथं टायर चेंज करायला लागलं. सो जास्त टाईम नाही लागला, एक 10 मिनटाच्या आत तर टायर चेंज झालं. कॉज ते 2 जण होते. लय भीती जीवाला, पण फोर व्हीलर शिक्षण आहे तो असं मला वाटतं. ट्राय केलं पाहिजे तू फोर व्हीलर. टू व्हीलरचं तर नाही आता ते गेलं वय आता ते टू व्हीलर शिकायचं तुझं. बघा पप्पा बाबा ऐकलं का, पप्पा हसले आहे तिकडे बघून चक्क. तू शिकायचं म्हणून तिला ते गेर बी हाताजवळच आहे, लांब करायचं गरज ह्यात काही मज्जा नाही आहे. आणि आपल्या गप्पा संपेपर्यंत आम्ही पोहोचलो वरती तिरुमलाला. यानंतर आपल्याला जायचं होतं आपल्या मठाला, कॉज तिथं बॅगा वगैरे ठेवायच्या होत्या. सो ॲज युजल आपण आलो आपल्या लक्ष्मीनारायण मंदिर. हां पप्पा आतमध्ये बोलतात त्यांना, तर आपण जातो वरती. खूप भूक लागली सध्या, आधी खायचं बघायला लागेल काहीतरी. आधी काहीतरी खायचं आहे, मला खूप जास्त भूक लागली. सकाळी 6ला निघलो, त्यानंतर फक्त मी वडापाव खाल्ला आणि थोडं सीटमध्ये शेवण ते खाल्ली आहे मी, की जी मी दाखवली नाही आहे ह्याच्यात. बट खूप भूक लागली होती मला. मी गाडीत बसता थोडी शेव ते खाल्ली, पण तरी पण भूक नाही संपते माझी. काहीतरी लवकरात लवकर मला खायचं आहे. आधी बॅगा रूममध्ये ठेवायचं आणि लगेच खायला जाऊ पाहिजे. यार म्हणजे ज्याच्याकडे जायचं होतं त्याकडे गेलो तर तो मला इडली वडा दोन्ही पण नाही आहे. साऊथला इडली वडा भेटत नाही, इकडं पण नाही आहे. ह्यांचा जेवायचा टाईम झाला आहे त्याच्यामुळे ह्यांच्याकडे इडली नाही आहे, वडा नाही आहे, काहीच नाही आहे. ह्यांच्याकडं फलके तसले ते पराठे आणि ते. हा आता भैया इथं तुला दही वडा खायचा आहे भैया. मिरची भाजी आहे, बनाना भाजी आहे. मिरची भाजी. तिकडे राईस बनतोय माझा, गोबी राईस. आणि यांच्याकडे इडली वडा काहीच नाही का, तर त्यांचा मीलचा टाइम झाला. अँड डन विथ लंच. पण डिसअपॉइंटमेंट आहे खूप. त्यामुळे बंद केले वाटते त्यांनी लंच टाइम. हा उग ते राईस. Many unbearable hours later. चला वाणी ते तयार. बापरे. ओ डोळे कशी मिचकी. खूपच गोड दिसायली. खूप गोड दिसेल. हाय फोन आहे, एकदम सुंदर. नाही कापून नका देऊ, ते तुमच्यावर. पण हे असंच आहे, एकदम गोड दिसेल. काही विषय नाही, कुणाच काय ऐकायचं नाही आपल्याला. धुनी नाव ठेवतो ताई तू. आपण जर नीट नाही वागलं, नीट नाही राहिलं तर म्हणजे काय मम्मी असं काय असं बांधून नको ना, बांधू नका. हे ऐक नाही का, काढू नको. एकदम छान दिसायली. ह्यांचे मोठे केस आहेत म्हणून फॉर्म मारेल नाही तिथं. मला छोटे पच्ची भाभी पच्ची. मला माझे छोटे मम्मीला जे आहे तेच आवडते. काय हा असं झिपऱ्या सोडून हिंडायचं आपलं येण्यासारखं. आई चांगलं वाटतं का? हा सासू सासरे सोबत असतं झिपऱ्या सोडायचं निघायचं. तिकडे ना त्यांचं फेमस ॲज युजल इव्हनिंग स्नॅक तिरुपतीची भेळ. असंच फिरत पप्पा मम्मीचा फोटो काढत होता भैया. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं खायला
कॉज दुपारी खूप परेशानी झाली. नाही नाही तेवढंच आहे. इडली, डोसा, सांबर, चटणी. चांगला दिसायला का मसाला? हा, लाल भाजी ना. आणि लिटरली सकाळपासून भैया जो आहे तो इडलीच्या शोधात आहे की त्याला जशी पाहिजे तशी इडली कुठंच मिळत नाही आहे त्याला. आणि आत्ता मम्मी ते मागं जेवतं तिकडे पप्पा ते खात आहेत आणि भैयासोबत मी चाललो दुसऱ्या ठिकाणी. तिथली तरी इडली भैयाला आवडतीये का, लेट्स सी काय होतं. काय भैया, हाय, मिळतीये का इडली? तशी दिसायली ना? कसली तिथं आत्ता दिसत तशी? बघ नाही आता घेऊन बघ आता काय आता ते काय. हा, विदाऊट टेस्ट कशी कळणार आहे तुला की कशी इडली येते आता, आहे का? नाही ना तशीच आहे. अरे तू बघ, अरे तू वेडा आहे का? मी माझ्याकडे खाणं तू खाणार आहे का पूर्ण उरलेली प्लेट? अरे नाही, त्याला म्हणा सिंगल इडली दे म्हणा. सिंगल इडली घेऊ आधी. आता सध्या 2 इडल्या घेतल्यात की टेस्ट खरी लागते का तशी, नाही तर परत 1 प्लेट घेणार, 4 इडल्या येणार, खराब होणार. जागा ठेवायची भैयाला का तर तिथं गेल्यानंतर ते जर उघडं असतं ते तेच दुकान. रात्री एवढ्या रात्री त्यांचं वरून ऍसिडिटी होता. सांबर जरा ते भैयाला नाही आवडत, ते पटत नाही. पटतं मला पण ते ऍसिडिटी. अभी इडली का टाइम नहीं है लेकिन वो खाने का क्या बोलते हैं, इच्छा इसी मन होगा इसी. आणि रिटर्न जर्नी फेस ऑफ डिसअपॉइंटमेंट नाही पप्पाच दिशेने. ठीक होतं ना ते, जसं तुला जसं पाहिजे तसं नव्हतं ना ते. हे असे भैयाचे खूप नमाले असते ते, काय अवघड गोष्टीत जरा जिथलीच गोष्ट लागते नाही काय. नाही सकाळपासून म्हणजे दुपारच्या जेवणात पण त्यांनी नाही का मला नाही खायचं काहीच, ती इडली नाहीये म्हणजे जेवण नाही करायचं हे काय ना. आपण जिथं आलोय सगळ्यात चांगलं तर भेटत असेल काही. अरे हो, पण आता नाही अवेलेबल तर मग माणसाला काय खाल्लं, उगं खायचं म्हणून खाल्लं. खायचं म्हणून खाणार ना मग, सांगायला नॉट ॲट ऑल. ओंकार तुला काय आता काय घ्यायचं खेळणी? मला खेळली ना, मला डमरू पाहिजे होता, तो आणलाय पप्पाने. आता ते एकच खेळणी होती माझी की ते डमरू पाहिजे. अरे बघ काहीतरी अशी बार्बी वगैरे घ्यायची का तुला कधी छान अशी? क्रिटिकाला घ्यायची. क्रिटिकाला घेऊ आपण, मला नको. अजून काय काही नाही, हवाली केली आम्हाला. एक पार्सल सांभाळायला दिलंय, ते त्यांचं करायला म्हणले काम. आता पार्सल जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत काही नाही वाटत. लेट काय म्हणते, पेशन्स कमी आहे तिच्यात. जास्त आहे तरी. हा तरी पण म्हणजे अकॉर्डिंग टू तिच्या वयानुसार काय करलेत काही की बाबा हे येईना झालं. आता भैया ही इडली कशी आहे, म्हणजे तुला जशी पाहिजे तशी? सो फार सो गुड. इथली इडली भैयाला थोडीफार आवडली, थोडीफार म्हणजे 90%. ठीक आहे, फक्त सांबर थोडं हेच होतं, इम्प्रूव्ह करू शकते सांबरला. आता उद्या कळलं खरं काय. नाही तर मग हेच आपला माणूस होऊन जाईल. सस्सा, हा सस्सा. शूटिंग घेतली त्यांनी. हा बनी ओंकार का? ते हवा आहे. आई बाय द वे कान उडतात. हो जास्त लागू आम्हाला लागू करायचंय त्याला. काही म्हणतो आई, काही म्हणतो. सो आज आपली सगळी ट्रॅव्हलिंग वगैरे झाली आणि रेस्ट डे होता.
उद्या सकाळीच आपले दर्शन आहे आणि पप्पाचा बड्डे पण आहे. सो भेटूयात उद्या. तोपर्यंत लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.